नमस्कार मित्रांनो, मन की शांती चॅनलवर आपले स्वागत आहे। बरेच स्टुडंट्सचा प्रॉब्लेम, परीक्षा जवळ आली पण अभ्यास झाला नाही। वर्षभर फक्त मस्ती आणि मजा केली, पण परीक्षा जवळ आली, टेन्शन यायला लागले आहे। आपला सिलेबस कंप्लीट केला नाही, आता काय करायचं? डोंट वरी, आम्ही आहोत ना गायडन्स करायला। सो लेट्स स्टार्ट। अभ्यास पूर्ण करण्याचा सर्वात फास्टेस्ट मार्ग काय आहे ते बघूयात। चला, ॲनलाइज द सिलेबस। अभ्यासक्रमाचे विश्लेषण करा। आधी सिलेबस जो दिलेला आहे तो नीट समजून घ्यायचा आहे। प्रत्येक सब्जेक्टच्या टॉपिक आणि चॅप्टर्सचं नीट डिवायडेशन करायचं आहे। पहिली स्टेप, कोणत्या चॅप्टर्सला किती मार्क्स आहेत हे पाहिले पाहिजे। म्हणजे थोडक्यात त्या चॅप्टर्सचं मार्क्सचं वेटेज समजून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कोणत्या चॅप्टर्सला आधी प्रायोरिटी दिली पाहिजे। यामुळे फायदा असा होईल की कमी वेळात जास्त सिलेबस कव्हर करू शकता येईल। शेड्यूल, वेळापत्रक तयार करा। नेक्स्ट स्टेप, प्रत्येक सब्जेक्टसाठी एक शेड्यूल तयार करा। किती आवर्स कोणत्या सब्जेक्टला द्यायचे हे ठरवा। अवघड सब्जेक्ट्सला किती वेळ द्यायचा, सोप्या सब्जेक्ट्सला किती वेळ द्यायचा हे ठरवले पाहिजे। अभ्यासावर फोकस राहावे म्हणून छोटे छोटे ब्रेक्स घ्यायचे। हो, त्याचा अर्थ असा नाही की TV बघत राहायचं किंवा सोशल मीडियावर टाईमपास करायचा। आपलं लक्ष डिस्ट्रॅक्ट होईल अशी कोणतीही गोष्ट करू नका। शक्यतो जे प्लॅन केले आहे तेच फॉलो करा। जर काही प्रॉब्लेम आला तर थोडेफार मागे पुढे होऊ शकतं, पण शक्यतो जो प्लॅन आहे त्याप्रमाणे जाण्याचा प्रयत्न करत राहायला पाहिजे। गॅदर क्वालिटी रिसोर्सेस, दर्जेदार रिसोर्सेस गोळा करा। जर ॲक्युरेट आणि पटकन माहिती हवी असेल तर काही नवीन लेटेस्ट रिसोर्सेसचा वापर केला पाहिजे, जसे की टेक्स्ट बुक्स, ऑनलाईन कोर्सेस, लेक्चर नोट्स। जर डिजिटलचा वापर करणार असाल तर रेकग्नाइज ऑथर्स आणि प्लॅटफॉर्मची निवड करा। अशा मित्रांची मदत घ्या जी नोट्स काढण्यात अतिशय हुशार आहेत व थोडेफार त्यांचं टीचिंग स्किल पण चांगलं आहे, म्हणजे ते चांगल्या प्रकारे तुम्हाला ते समजून सांगू शकतात। लर्निंग टेक्निक्स, शिकण्याचे तंत्रे। असे लर्निंग टेक्निक शिकूया की जे पटकन ॲब्झॉर्ब होईल आणि पक्क पण होईल। दुसऱ्याला शिकवा। कॉम्प्लेक्स विषय इतरांना समजून सांगितल्यामुळे त्याच्यावर तुमची पकड मजबूत होते। इम्पॉर्टंट मुद्द्यांचं समरायझेशन, प्रत्येक सब्जेक्टमधील इम्पॉर्टंट गोष्टी समराईज केल्याने ते स्मरणात चांगले राहतात। एखादा मुद्दा नाही समजला तर आपल्या क्लासमधल्या टॉपरबरोबर डिस्कस केला तरी पण तो पक्का होतो। रेग्युलर रिव्ह्यू अँड रिव्हिजन, जो काही आपण अभ्यास केला आहे त्याचे रेग्युलर रिव्हिजन खूप महत्त्वाचे आहे। रिव्हिजन केल्याने जे काही आपण शिकलोय ते पक्क होते। नवीन सब्जेक्ट्सकडे जाण्यापूर्वी पूर्ण केलेल्या सब्जेक्ट्सची रिव्हिजन करण्यासाठी थोडा वेळ काढला पाहिजे, नाही तर पुढे पाठ मागे सपाट असे व्हायला नको। काय थोडक्यात सांगायचे तर तुमचा सिलेबस कव्हर करण्यासाठी ॲनलाइज द सिलेबस, शेड्यूल, वेळापत्रक तयार करा, गॅदर क्वालिटी रिसोर्सेस, लर्निंग टेक्निक्स, रेग्युलर रिव्ह्यू आणि रिव्हिजन या स्टेप्सचे अनुसरण करून तुम्ही तुमचा सिलेबस पूर्ण करू शकता। ज्या विद्यार्थ्यांना गरज आहे अशा विद्यार्थ्यांबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। कमी वेळात तुम्ही तुमचा सिलेबस कसा कंप्लीट करता, तुमचं काय टेक्निक्स आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या वेळेपर्यंत धन्यवाद।